Good morning, friends. Welcome to my YouTube channel. Small changes makes big difference by Professor Mahajan Kailas from स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय पिंपळनेर संचलित लेट सुखदेव नाना पगारे हायर सेकंडरी आश्रम स्कूल कुसुंबा तालुका अँड डिस्ट्रिक्ट धुळे. विद्यार्थी मित्र हो, आज मी तुम्हाला एक नवीन टॉपिक सादर करणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे नोट मेकिंग. नोट मेकिंग म्हणजे काय, तर एखाद्या लेक्चरमधून आपण महत्त्वाचे मुद्दे काढणे त्याला किंवा मुद्दे बनवणे त्याला नोट मेकिंग असं म्हटलं जातं. दिस टॉपिक इट इज in the board exam point of view. Question number 6 in the writing section you will see it is for 4 marks. In front of you on the slide, note making, the topic is included in the unit number 3.3. This is very important topic in the writing section. It carries for 4 marks in the board exam point of view. So in this way, students, first we will discuss about the icebreakers activities. In the icebreaker activities, first activity is given there, complete the web. म्हणजे दिलेला वेब चार्ट हा पूर्ण करणे आणि त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत ते आपण त्या बॉक्सेसमध्ये भरणे. In this web chart, व्हाय वी टेक नोट्स ऑफ म्हणजे आपण नोट्स काढतो तर कोणत्या माध्यमातून आपण महत्त्वाचे मुद्दे काढतो, तर इन द राईट बॉक्स देर इज गिवन स्पीच म्हणजे भाषणामधून आपण काही मुद्दे काढतो. तर उरलेल्या बॉक्सेसमध्ये आपल्याला काही अजून कोणकोणत्या स्रोतमधून कोणकोणत्या माध्यमातून आपण पॉईंट्स काढत असतो. तर इन द फर्स्ट बॉक्स आर्टिकल म्हणजे एखादं आर्टिकल असेल तर त्याच्यातूनसुद्धा आपण नोट्स काढत असतो. एखादं महत्त्वाचं बुक असेल तर त्या बुकमधूनसुद्धा आपण नोट्स काढत असतो. किंवा एखादं लेक्चर असेल तर त्या लेक्चरमधूनसुद्धा आपण पॉईंट्स काढत असतो. तर सी द फ्रेंड्स, इन द फर्स्ट बॉक्स आर्टिकल इज गिवन देअर. In the book we can take out notes. In the lecture also we have to take out notes from the lecture. In this way we have to fill up the points there and we have to complete the web like this. Now in the second activity, discuss in groups why you take notes. तर तुम्ही विद्यार्थ्यांनो ग्रुप्समध्ये डिस्कस करू शकता की आपण नोट्स का काढतो, तर त्याच्याविषयीचा हा चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. व्हाय टेक नोट्स का काढल्या जातात. इन द फर्स्ट बॉक्स ऑलरेडी इन्फॉर्मेशन इज गिवन देअर अबाउट इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. म्हणजे ऐकताना आपली ऐकण्याची क्षमता किंवा ती प्रोसेस ॲक्टिव्ह व्हावी याच्यासाठी आपण नोट्स काढत असतो. सेकंड पॉईंट, टू रेड्यूस स्टडी टाईम. म्हणजे नोट्स काढल्यामुळे आपला अभ्यासाची वेळसुद्धा वाचते किंवा कमी होते. पुढचा मुद्दा आहे हेल्प टू प्रेझेंट असाइनमेंट क्विकली. म्हणजे आपण आपला असाइनमेंट हा लवकर सादर करण्यासाठी आपल्याला नोट्स फायदेशीर ठरतात. लास्ट पॉईंट आहे हेल्पफुल फॉर रिव्हिजन. म्हणजे काढलेल्या नोट्सच्या माध्यमातून आपल्याला रिव्हिजनसाठी हे पॉईंट्स काढणं फायदेशीर ठरतं. तर ओके, सी नाव नोट्स मेकिंग. अबाउट टेकिंग अँड नोट मेकिंग वी विल डिस्कस लिटल बिट इन्फॉर्मेशन अबाउट धिस. First we will see
बोथ द स्किल्स आर टोटली डिफरंट. म्हणजे नोट टेकिंग आणि नोट मेकिंग या दोघं स्किल रायटिंग स्किलमधील वेगवेगळ्या आहेत, परंतु त्यांच्यातल्या काही सिमिलॅरिटीजसुद्धा आहेत. तर बघूया, म्हणजे मुद्दे काढणे आणि मुद्दे बनवणे अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. फर्स्ट वी विल सी अबाउट नोट टेकिंग. Note taking is a process, passive process, which is undertaken. Okay, note taking is a process which is undertaken during lectures. एखाद्या लेक्चरच्या वेळेस आपण नोट टेकिंग म्हणजे नोट्स काढण्याची ही प्रोसेस आपण वापरू शकतो. सो नोट टेकिंग ॲट अ ग्लान्स गिव्ज अस अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ पॅरेग्राफ. म्हणजे एखाद्या पॅरेग्राफमधून आपण त्या पूर्ण पॅरेग्राफची आयडिया येण्यासाठी जे मुद्दे काढतो त्याला नोट टेकिंग असं म्हटलं जातं. हिअर यू कॅन टेक आउट मेन पॉईंट्स फ्रॉम during the lecture or during a speech. In this way, this is a note taking process. Now the second process is note making. आता नोट मेकिंग म्हणजे काय, म्हणजे मुद्दे बनवणे म्हणजे काय. तर नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह अँड फोकस्ड रायटिंग स्किल वेअर अ कॉन्क्रीट कनेक्शन between all relevant concepts and words is drawn to infuse or connect all thoughts together by a method, points, tree diagram or table etc. तर एक मध्ये दिलेल्या मुद्द्यामध्ये दिलेल्या पॅरेग्राफमधून किंवा एखाद्या रायटिंग जे काही पॅसेज असेल, एखादं बुक असेल, त्याच्यामधून विशिष्ट मुद्दे काढून ते पॉईंट्स आपण ट्री डायग्राममध्ये किंवा एखाद्या चार्टमध्ये किंवा टेबलमध्ये फिलअप करणे, दॅट इज कॉल्ड नोट मेकिंग. तर अशा पद्धतीने या दोघं मुद्द्यांना आपण पॉईंट आऊट करू शकतो. नोट टेकिंग आणि नोट मेकिंगबद्दल आपण ही माहिती आपण घेतलेली आहे. तर याच्यामध्ये नोट्स काढणे किंवा नोट्स बनवणे याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीजसुद्धा आहे, म्हणजे समानता सारखेपणासुद्धा आहे. सिमिलॅरिटीज बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. हिअर आर सम गिवन पॉईंट्स. बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्स, preparation and study during an examination. Second point, both aid the students in remembering facts easier as it utilize both reading and listening senses. Third point, both have the same purpose, that is for the students to excel in their studies. And the last point is given there, both help the students to concentrate better and effectively. In the note taking, in the first point, only jotting down points involves no sight interpretation. म्हणजे त्या दिलेल्या पॅसेजमधून फक्त तुम्ही पॉईंट्स काढणं महत्त्वाचं आहे, बाकीचं इतर मटेरियल घेता कामा नये. इन द सेम लाईक दिस नोट मेकिंग helps students to see each point electively along with its link or connection each other. याच्यामध्ये मात्र ते पॉईंट्स एकमेकाला कनेक्ट असले पाहिजे. नोट टेकिंगमध्ये सेकंड पॉईंट, व्हेरी लिटल चेंजेस आर रिक्वायर्ड. याच्यामध्ये खूप थोडेसे चेंजेस आवश्यक आहेत. इथं मात्र इझियर टू चेंज द नोट्स मेड. तर हे तुम्ही इझिली चेंजेस करू शकता. थर्ड पॉईंट, टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट ए टाईम. हिअर इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉईंट्स डिफरंट सोर्सेस. तर या वेगवेगळ्या सोर्सेसमधून हे पॉईंट्स काढू शकतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळे मुद्दे त्याच्यात दिलेले आहेत
नोट टेकिंगमध्ये आणि नोट मेकिंगमध्ये. तर बोथ आर द प्रोसेस ऑफ रायटिंग स्किल. फ्रेंड्स, on the slide one passage is given there. The passage is about Ayurvedic medicine facts, fundamentals of Ayurvedic medicines. Depend on this passage or paragraph, we have to take out points, some important points from this passage, and we have to fill up the given that taken out points in the boxes like this. So in this way the boxes will be there or the table will be there in the exam, in the activity sheet, and we have to fill up the points like this. Okay, friends, you have already listened my lecture. So I would like to say you. I think you will like this lecture and you will understand about how to taking out notes and how to make notes in this lecture. So in the last, I would like to say to you, please like my video, comment there, and subscribe in the last. Thank you.